तुम्हालाही आवडली का लाल मिरच्याची अशी चटणी करायची आहे का? तर चला तर रेसिपी सांगते. त्यासाठी रेखा जामनिक या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर हे बघा, मी मस्त अशा लाल मिरच्या बाजारातून आणलेल्या होत्या आणि पावसाळ्यामुळे ते फुलसांटात म्हटलं चला त्याआधी काहीतरी आपण चटणी वगैरे याची बनवून घेऊया. तर मस्त मिरच्या मी निसल्या आणि गरम तव्यावर मस्त भाजून घेतलेल्या. तर ही चटणी जास्त दिवस टिकते आणि आपण जर प्रवासात कुठं जात असेल तर प्रवासातसुद्धा आपण ही चटणी नेऊ शकतो. तर टिकते खूप दिवस आणि चव तर अप्रतिमच असते. तुम्ही करून अशा पद्धतीने एकदा नक्की करून पहा. कारण की आपण जे तुरीचं वरण असते त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकतो आणि मस्त तिखट भात, जर रात्रीचा तिखट भात वगैरे उरला ना त्याच्यासोबत फोडणी देऊन अप्रतिमच लागते. एकदा तुम्ही नक्की करून पाहा. मस्त अशा मिरच्या मी भाजून घेतलेल्या, छान अशा भाजून घ्यायच्या, एकदम कडक होतात. थोडा वेळ कडक होण्यासाठी तव्यावर ठेवून द्यायच्या. तर बघू शकता आपल्या मिरच्या मस्त इथं कडक झालेल्या आहेत. तर बघा मी किती छान मस्त अशा भाजून घेतलेल्या आहेत. तर याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायच्या, कारण की अशा भाजून जर आपण घेतल्या मिरच्या तर छान चटणी होते आणि साहित्य पण कमी लागणार आहे आणि तोंडाला चव आणणारी एकदम टेस्टी आपली ही लाल मिरच्याची चटणी बनणार आहे. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे एक गट्टा लसणाचा, 1 ते 1.5 असा, आणि मिरच्या इकडे थोड्याशा कडक होत आहेत म्हटलं तर तोपर्यंत आपण लसूण निवडून घेऊया. जास्त सामान लागणार नाही आहे, जास्त तामझाम नाही आहे. तर मस्तपैकी आपली चटणी तयार होणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर असं मी मस्त लसूण निवडून घेतलेला आहे आणि तिकडे सांबार वगैरे मस्त धुवून ठेवलेला होता. चला तुम्हाला पूर्ण सामान दाखवते. तर आपल्या एवढ्याच सामानमध्ये आपली चटणी तयार होणार आहे. फक्त त्याच्यावरून मीठ टाकायचं आहे आणि जिरं थोडंसं घ्यायचं आहे. मी जिरं घ्यायची विसरलेली आहे. तर तुम्ही जिरं पण घेऊ शकता. आणि मस्त मिरच्या बघा अशा कडक झालेल्या आहेत आणि आपल्याला अशाच मिरच्या पाहिजेत चटणीसाठी. तर हे पाट्यावर जर तुम्ही वाटली तर अप्रतिम आणि एकदम छान पूर्ण चव उतरते. तर ठीक आहे. तर आपण मिक्सरमधूनच काढून घेणार आहोत. तर मिक्सरमध्ये जर काढून घेतले तरी चव सेमच राहणार आहे, पण पाट्यावरचं जेवढी चव येते तेवढी मिक्सरला नाही येणार. तर माझ्या घरी काय आता सध्या पाटा अवेलेबल नाही आहे. चला तर सांगतेच मी तुम्हाला. मस्त असं मिरच्या कडक होऊ दिल्या आणि मस्त लसूण वगैरे निसून घेतलेला. तर चला म्हटलं आता. तर ही चटणी मी नेहमी माझ्या भावासोबत माझी वहिनी अशी बनवून देत असते आणि खूप छान, म्हणजे 8 ते 9 महिने अशी टिकती चटणी. आपण जर या पद्धतीने बनवून दिली तर प्रवासासाठी एकदम अतिशय छान आहे. तर पाहू शकता अशा मी मिक्सरमधून मस्त काढून घेतलेला. कलर बघा किती छान आला हा. तर एकदम असं वरण, जे घट्ट वरण असते त्यातनी आपण टाकून मस्त चटणी, त्याच्यावरून तेल जर घेतलं तर वा वा काय छान लागते, तर विचारूच नका. तर पाहू शकता. तर अशा पद्धतीने नंतर आता मस्त लसूण टाकून घेतलेला, मी संबार टाकून घेतलेला. आता नंतर थोडंसं फिरवायचं असं मस्त एकजीव होईपर्यंत. तर बघा एकजीव मस्त झालेलं आहे चटणी आपली. तर चटणी पाहून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे, कारण की मला प्रचंड अशी चटणी आवडते. तर तुम्हालाही आवडते का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर चला डब्यात आपण आता चटणी काढून घेणार आहोत. तर तुम्ही ही चटणी तव्यावर तेलात अशी गरम करून थंडी होऊन डब्यात भरू शकता. मी अशीच भरून ठेवलेली आहे, कारण की अशी चटणी, कच्ची चटणी आवडते, कारण की तेल पूर्ण मी अशी मिरच्या एकसारख्या भाजून घेतलेल्या होत्या म्हणून. तर पाहू शकता किती छान आपली अशी चटणी बनलेली आहे. चला तर असेच नवीन छोट्या मोठ्या घरगुती आणि साध्या आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी रेखा जामनिक या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चला तर बाय.